साथी बाळगोपाळांच्या साथी सोडून सर्व नाती बाळगोपाळांच्या साथी घेऊन पालखी खांद्यावरी साई नामुखी घेऊन पालखी खांद्यावरी साई नामुखी साई भक्तीची ओढ लाविली श्री साई भजनची पालखी। ओम साईराम। आजच्या आपल्या 5व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय। साईमय सकाळ नाश्त्याच्या हॉल्टला पोचलोय। आज ब्लॉग थोडा लेट चालू केला कारण आपली गँग वगैरे नाही आहे, शेवटी ते आलेच नाही अजूनपर्यंत, पण मागे आहेत सगळे, त्यांना लेट झाला उठायला आणि खूप थंडी असल्या कारणाने झोपून राहिले। मी सकाळीच उठलो, जबरदस्तीने आंघोळ वगैरे केली आणि मग निघायला घेतलं। तर आता बघू पुढे आज काय काय घडतंय, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आता आधी नाश्ता वगैरे करायला घेऊ, त्यावेळी भेटू। साईराम मेंदूवडो असल्यावर आमच्याकडे गर्दी बघा किती असता, रांगच रांग रांगच रांग। ते चलो ना या फायनली गावलो आमका मेंदूवडो नाश्ता करायला आहे। अजून पण लाईन तुफान लाईन आहे, तुफान लपता काळो। तर फायनली नाश्ता केला आणि आपण आता निघालोय। भाई कुल्फी किलवतोय काय नाही भाऊ, फुल पार्टी मी कुठे दिली भाई, तू देतोय पार्टी, मी नाही देत आहे। तर खाव्या आणि म्हणजे खात निघूया। गौरव येतोय, थांब बोललाय बाहेर मला, तो बा आला। तर चला भेटू आपण। तर मित्रांनो फायनली रोडला टच झालो आहे आणि चालायला घेतलं आहे, पण पालखी निशाण सगळं पुढे निघून गेलं आहे कारण नाश्त्याला उशीर झाला। आणि बाई पुढची लाईफ ती पुढची लाईफ, मागे मजा नाही कारण ना गाणी ना काय, फक्त आपलं चलत राहू पूरा सुनसान। एक सब अपने अपने धुन में चल रहे, देखो ना। हाँ, कौन कपड़े सुखाता है डोक्यावर, ये कपड़ा सुखा रहा है, कौन क्या अलग कर रहा है, ना गाना सुनने आ रहा है, ना कुछ ना कुछ ना कुछ, सिर्फ चलते रहो। आगे अकेला रहेगा फिर भी आदमी चल सकता है गाने के नाद में, पर पीछे अकेला रह गया खत्म है, खत्म है खत्म। भावाची चप्पल तुटली, भावाने भुत्याची चप्पल घेतली, पक 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 मधला भुत्या माहिती आहे ना, त्याच्यासारखी चप्पल आहे बघा, आपल्या पालखीत भेटते ती पण निघाली क्या बाय। तर साईराम अजून सुद्धा चालतोच आहे, रस्ता संपत नाही आहे। गौरव आहे मागे, त्याला सारखा कॉल करत करत विचारतोय की हां भाई बसू नको, चलत राहा, बसलास तर कॉल करून सांग। आणि ना मित्रांनो गेले 5-6 दिवस झाले कंटिन्यू बघतोय तर आपल्याला खूप आपले यूट्यूबचे फॅमिली मेंबर्स भेटतात आणि समोरून लोक सांगतात सुद्धा आहेत की भाई एक नंबर ब्लॉग चालू आहेत, आम्ही सगळे ब्लॉग न चुकता बघतोय। प्लस बाहेरसून सुद्धा पब्लिक आपले म्हणजे माझ्यासोबत जेवढे मित्रमंडळी आहेत त्यांना व्हिडिओज काढून पाठवते टी व्हीवर बघताना आणि सांगतात की तू या व्लॉगमध्ये आहे। काय जण सांगतात की आम्ही तुमचा व्लॉग बघतोय। तर खूप भारी वाटतं असं ऐकल्यावरती, ते लोक, माझा मित्रपरिवारसुद्धा खुश होतो की अरे गणेश एक व्हिडिओ भेज के बोल रहे की तुमचा व्लॉग बघतोय तू, हाय या व्लॉगमध्ये, असे सगळे सांगतात। तर खूप भारी मन भरून येतं, हेच कुठेतरी आपण कमवलं आहे आणि सर्वांचा सपोर्ट असाच कायम राहू द्या बस, त्यातच आपण समाधानी आहोत। खूप भारी फिलिंग तर खूप भारी येते। तर आता अजून चालतो आहे, एवढ्यात पोचणार ना, अजून 1-1.5 तासाचं रनिंग आहे, बघू कसं होतं आहे। तर साईराम आपण इगतपुरीमध्ये आलो आणि हॉल्ट आहे जेवणाचा, तर जेवणाच्या हॉल्टसाठी थांबले, मस्त जागा मिळाली, 3 जण आलो। गौरव मागे पिकाचो, तर मग थांबलोय आता, जरा रेस्ट करतो, ब्लॉग बी एडिट करूया आणि मग पब्लिक येते, सगळीच पब्लिक मागे, आम्ही पुढे घोड्यासारखे धावतोय, तरी पालखी काय आम्हाला भेटलीच नाही। फायनली पोचलो, रडत रडत का होईना, कारण कसं विषय माहिती आहे मित्रांनो, मला मागे चालायला जमत नाही। पालखी वगैरे सोबत असलो की मी बरोबर चालतो आणि मागे राहिलो की माझे नखरे सुरू होतात। तर जरा रेस्ट करतो, हे असं थम्सअप पाण्यात थम्सअप म्हणताय, मॅड झालो हा। तर चला पाणी बिणी पितो आणि एडिटिंगला बसतो, आपण डायरेक्ट जेवताना भेटू। जय साईनाथ, या जेवायला या।
अरे रोहित साईराम आपला इथे छोटासा फॅमिली मेंबर आलाय. तर बाबू कसे वाटतात व्हिडिओज आपले तू बघतो? छान. पालखीचे सगळे व्हिडिओज बघितले ना? तर आणि बाबूची पूर्ण फॅमिली आहेत इथे, साहेब पण आहेत. तर सर्वांना भेटून खूप छान वाटलं. थँक्यू. साईराम जेवण वगैरे मस्तपैकी बसलोय आणि इथे आहे झोपलाय पिंट्या दादा आणि शरद दादा. हो हे बघा काय दिसतात तुम्ही. अरे बापरे. पायी पायी येणार मी येणार तुझ्या भेटीला. पायी पायी येणार मी येणार तुझ्या भेटीला. भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला. भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला. भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला. पायी पायी येणार मी येणार तुझ्या भेटीला. पायी पायी येणार मी येणार तुझ्या भेटीला. साईराम जेवण वगैरे झालं आणि आपण पुढच्या प्रवासाला निघालोय. तर बघू आपल्याला कोरेगावकर साहेब आणि त्यांची फॅमिलीसुद्धा भेटली. खूप भारी वाटलं त्यांना भेटून, कारण तो छोटासा आपला यूट्यूबचा फॅमिली मेंबर आहे. तर तो धावत आला समोरून, माझं पण लक्ष नव्हतं, आवाज दिला आणि धावत आला. खूप भारी वाटलं. साईराम आपण पोचलो आरतीच्या हॉल्टला आणि पावसाने वातावरण केलं आणि पडतो सुद्धा बारीक बारीक बारीक. बघू काय विषय होतं. पाऊस नाही पडला पाहिजे. जोरात आला पाऊस. पाऊस ये रे पावसा पोपट देतो पैसा. पावसाने वाट लावली. अरे हळूहळू जोरात आला. लाईटवर दिसतोय बघा. क्लायमेट देखो. पाऊस आला. पाऊस जोरात भागो पोपट भाग पत्रे के नीचे आहे. अहो पाऊस पडला चिखल झाला भिजला हरिता विणा मुखान साईनाथ बोला. जोर से आया. गाडी चालू आहे, चालू करेल. जोरात आला हे बघा. आमचा बड्डे गाडी चालू पावसाने सत्यानाश करून टाकल्यान सगळ्याचो. सगळे पदयात्री भिजले हे बघा. शी वाटोळा केल्यान पावसान. त्या पाणी उडतोय बाई. तुफान पाऊस पोपट्या विजेगा रे. तर साईराम आरती वगैरे झाली. आरतीला जायला भेटलं नाही कारण की आम्ही वेगळ्या शेडमध्ये उभे होतो. तर पावसाने फुल घोळ केला आहे आणि थंड अशी आहे ना एकदम जबरदस्तवाली हवा सुटली आहे. अर्धे पब्लिक करून सोडतात रोडने ते लोक. लाईट्स असतात त्याच्या ह्याच्यानी सपोर्टनी. तर आता बघू आधी हॉल्टवर जाऊ. तिकडे पण सगळा प्रॉब्लेम झाला आहे. पावसाने वाटोळा केला आहे. थंडगार बर्फासारखी हवा सुटली आहे एकदम. मित्र होता. तर पब्लिक आपण हॉल्टवर पोचलोय आणि पावसाने सगळी गडबड केली आहे. सगळं इकडे तिकडे झालंय, वाकडं तिकडं. तर आता ब्लॉग लांबवणार नाही, जेवण दाखवणार नाही, डायरेक्ट एंड करणार. कसं करून ताडपत्री शोधून आणली आहे. सगळ्या भिजल्यात ताडपत्र्या, जमीन भिजली आहे. बघू आता कशी रात्र निघते. परत पाऊस नाही पडला पाहिजे म्हणजे झालं, नाहीतर मग वाद दे. कारण आपण टेंटच्या बाहेर आहे. तसं तर टेंट पण भिजलेला आहे.
पण आता बघू, सगळं अशी थंडी काढतोय नुसते, चिडचिड वातावरण झालंय पूर्ण, फॉग पण पडेलच त्याच्यामध्ये. बघू कसं काय घडतं, एक रात्र काढायची आहे. तर भेटू आता जेवताना. या साईराम, जेवायला या, जेवायला या, या जेवायला या जेवायला. आपल्या पालखीतनं सेवा समितीवाल्यांना मानलं पाहिजे खरंच, कारण की एवढा पाऊस असून सुद्धा आपल्यासाठी सेवा करतायत, खरंच खूप मानलं पाहिजे. सलाम आहे तुम्हाला भाई. आ जाओ खाना खाने आणि मग ब्लॉग एंड.